जय भीम सर्वांना. मी राहुल कुमार सर्वांचं स्वागत करतो बहुजन संघटकच्या आज स्पेशल महत्वाच्या शो मध्ये. आजचा जो विषय आहे तो सत्यशोधक अधिवेशनाच्या निमित्ताने. आताच सत्यशोधक हा सिनेमा येऊन गेला आणि या सिनेमामध्ये महात्मा फुलेंचं दर्शन आपल्याला बघायला मिळालं आणि त्यासोबत माता सावित्री ह्या सुद्धा आपल्याला दिसल्या. आपण बघितलं की महात्मा फुलेंच्या सोबत खांद्याला खांदा लावून तर एक पाऊल पुढे या पद्धतीनं माता सावित्रीनं त्या ठिकाणी आपल्याला काम केलेलं दिसलं. आणि अशा पद्धतीने ज्यावेळी सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा फुलेंनी केली आणि महात्मा फुलेंच्या नंतर सत्यशोधक समाजाची जी धुरा आहे ती खऱ्या अर्थानं माता सावित्रीने त्या ठिकाणी पार केलेली आपल्याला दिसते. आणि ही जी त्यांच्या खांद्यावर जी धुरा होती ती समर्थपणे सांभाळत असताना त्यांनी जे महिलांचं संघटन बांधलं आणि महिलांच्या संघटनेच्या माध्यमातून त्यांनी हा जो सत्यशोधक समाजाचा जो रथ होता तो शेवटपर्यंत नेण्याचा प्रयत्न केला आणि त्यातूनच सत्यशोधक समाजाची अनेक पाळीमुळे महाराष्ट्राच्या मातीत गाडल्या गेली. आज परत एकदा माता सावित्रीच्या जन्मगावातून अर्थात नायगावातून पुन्हा एकदा 10 मार्च रोजी एका सत्यशोधक महिला संमेलनाचं आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि हे आयोजन कशासाठी आहे, या आयोजनाची आवश्यकता काय आहे आणि नेमकं नायगावातच हे संमेलन का घेतल्या चाललंय याची एकंदर पार्श्वभूमी आणि या सत्यशोधक समाजाच्या संदर्भाने आपण ह्या बाबी समजून घेऊयात. तर आज माझ्यासोबत जुळलेले जे पाहुणे आहेत ते आहेत सुरेशजी झालटे. हे सत्यशोधक समाज संघाचे महासचिव आहेत. ते धुळ्याहून आपल्यासोबत जुळलेले आहेत. माझ्यासोबत आहेत सत्यशोधक महिला संघाच्या प्रदेश अध्यक्षा वंदना वनकर आणि त्यासोबत सत्यशोधक महासंघाच्या कार्यकर्त्या माधुरी खैरनार ह्या उल्हासनगरहून माझ्यासोबत जुळलेल्या आहेत. तर या सर्वांचं मी या ठिकाणी स्वागत करतो आणि आजच्या चर्चेला सुरुवात करतो. मुळातच आवश्यकता काय आहे आणि नेमकं त्याची पार्श्वभूमी काय आहे ही आपण समजून घेणं आवश्यक आहे. तर सर्वात पहिले आजच्या कार्यक्रमाची आवश्यकता काय आहे हे आपण या ठिकाणी वंदना वनकर यांच्याकडून समजून घेऊ. मी त्यांना विनंती करतो की त्यांनी नेमकं या कार्यक्रमाची आवश्यकता काय आहे, हे जे संमेलन या ठिकाणी आपण घेत आहात त्याची गरज काय आहे, त्याची आवश्यकता काय आहे हे आम्हाला समजावून सांगावे. जय सत्यशोधक, जय ओबीसी, जय भीम. मी सर्वांना सांगू इच्छिते या ठिकाणी की आजच्या आधीपासनं आजपर्यंत महिलांचं सत्यशोधक असं कुठलंही अधिवेशन झालेलं नाही. अधिवेशन व्हायचीच, फक्त पुरुष मंडळी फॅमिली जाऊन जाणे आणि येणे एवढ्यापुरतं. पण आज जे पहिलं सत्यशोधक महिला अधिवेशन आपण घेण्याची वेळ यासाठी आलेली आहे की दिवसेंदिवस बघतोय की जे शिक्षण आपल्याला सावित्रीमाईने दिलं, तात्यासाहेबांनी दिलेलं आहे, ते शिक्षणाचं खरंच आता आपल्याला त्याचा असर पडतो का, किंवा ते शिक्षण जे आपल्याला त्यांनी सांगितलं ते शिक्षण आपण घेतोय का. तर असं होत नाहीये किंवा आहे पण नाही. दिवसेंदिवस महिला सुशिक्षित होत आहे, पदवीधर होत आहे, परंतु त्या शिक्षित होत नाहीये आणि त्याच्यामुळे हा जो महिलांचा वर्ग आहे तो चाललाय अंधश्रद्धेकडे जास्त, बाबांच्या मागे जास्त. आपण आताच मी काल पण एक उदाहरण दिलं शर्माजींचं. ते शर्मा काय सांगतात की 1 लोटा जल आणि सभी समस्या का हल. मी 2-3 उदाहरणं त्याच्यात सांगू इच्छिते. समजा एखाद्या ठिकाणी एखादा मुलगा पडलाय, साधना ते जॉईंट होत आहे. एखादा मुलगा जर पडला आणि त्याला जर लागलं, इंजुरी झाली आणि तो ऑपरेशन करायला गेला पाहिजे की तो 1 जल पाणी टाकलं पाहिजे त्याने दुरुस्त होणार आहे, हे आपण उदाहरण समजून घेतले पाहिजे. एक सुरेख उदाहरण मी काल दिलं होतं तेच आजही देते. एखाद्या बाईची काही कारणास्तव गर्भपिशवी काढली, बरोबर, मग 1 लोटा जल परत ते आपण पिंडीवर टाकायला जाणार की आपण त्याची काय म्हणते जी सोय असते गर्भपिशवी काढल्यानंतर गर्भ राहणार का नंतर, हे याचा पण विचार करायला पाहिजे. म्हणून ह्या ज्या अंधश्रद्धा रूढी परंपरा प्रमाण त्याचं वाढत चाललेलं आहे. दुसरं एक असं आहे की शिक्षणाच्या माध्यमातून अनेक वेगवेगळ्या गोष्टी शाळेत लागू केल्या जात आहे. जसं भगवद्गीता म्हटल्या जात आहे, 1 तास मुलांना उभं ठेवल्या जात आहे, रामरक्षा म्हटल्या जात आहे. शाळा हे कशाचं दालन असतं, शाळा हे मुलांच्या बोलीभाषेतून तयार करायसाठी एक प्रगतीचं, त्यांच्या विचारांना प्रेरणा देण्याचं हे एक दालन असतं. आणि या दालनामध्ये अशा गोष्टी जर होत असेल तर त्या मुलांना कसं शिक्षण दिलं जाईल, काय केलं पाहिजे आपण. आणि म्हणून ह्या सगळ्या तळजोडीला पकडून या अधिवेशनाची आज गरज पडलेली आहे. आणि महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यातून या महिला तिथे येणार. या सत्यशोधक समाज संघटनेचे सन्माननीय आदरणीय आपले माझे लहान भाऊ अरविंद खैरनार आणि सुरेश झालटे दादा इथे जॉईन झाले.
या दोघांनी तो प्लॅन केला. तो प्लॅन मला सांगितला की वंदना, ते आपली सिच्युएशन अशी होते, आपण काय करायला पाहिजे, आपण सत्यशोधक अधिवेशन घ्यायला पाहिजे का. आणि हा शब्द जेव्हा माझ्या डोक्यात गेली 4-5 वर्षापासून आम्ही अनेक लोकांशी डिस्कस करत होती, तर हे नेमकं त्यांनी बोलाशील आणि माझ्या डोक्यात ते विचार पण जे होते ते सत्य व्हायचे. आम्ही एकदम होकार दिला आणि या अधिवेशनच्या आम्ही मागे लागलो. दुसरा मुद्दा असा की या अधिवेशनात जेव्हा आपण राज्य लेवलवरती घेतोय, तर कानाकोपऱ्यातून एक साधारण घरच्या महिला तिथे याव्या. आम्हाला हायफाय महिला, शिकलेल्या महिला नाही पाहिजे, त्यांच्याकडे भरपूर बुद्धी आहे, भरपूर विचार आहे. आम्हाला साधारण घरच्या महिला पाहिजे, किंवा साधारण घरच्या महिलाच हे प्रगती करू शकतात किंवा त्यांना ते समजू शकेल अशा महिला जर त्या अधिवेशनाला आल्या आणि त्या आपल्या मुलांना, परिवारांना घेऊन जर आल्या, तर मला असं वाटतं काही का प्रमाणात होईना हे जे अधिवेशन आजपर्यंत न झालेलं, हे एक ऐतिहासिक अधिवेशन घडेल. आणि या ऐतिहासिक अधिवेशनाची पहिली अध्यक्षा वंदना वनकर राहील, आणि की मी राहणार, हे भाग्य मला लाभेल. दुसरं असं की हे अधिवेशन आपण जे घेतो आहे ते फक्त आणि नायगावकरला घेतोय. आता नायगाव का निवडण्याचं कारण की सत्यशोधक समाजाची स्थापनाच महात्मा फुले आणि आपल्या माईंनी केलेली आहे, आणि माईंनी ते कार्य पुढे ठेवलेलं आहे. माईंचं पहिलं जन्मगाव म्हणजे नायगाव, त्यांचं पहिलं गाव म्हणजे नायगाव, आणि इथून आमची सुरुवात व्हावी असा आमचा तो दृष्टिकोन. बरं, याही पुढे हे अधिवेशन आम्ही सुरू तर केलंय, पण हे अधिवेशन असंच सुरू राहणार आणि त्याच्यात आम्ही एक प्रस्ताव पास करणार की हे अधिवेशन ज्या ज्या महिला महापुरुष होऊन गेल्यात त्या महिलांच्या जन्मगावी हे आम्ही अधिवेशन घेणार, आणि महिलांना प्रगत करण्याचा, विचाराने प्रगत करण्याचा 100% आम्ही प्रयत्न करू. या ठिकाणी मी थांबते. धन्यवाद दादा. खूप छान माहिती आपण या ठिकाणी दिली की हे भारतातलं पहिलंच अधिवेशन आहे. सत्यशोधक सत्यशोधक समाजाची स्थापना 24 सप्टेंबर 1874 रोजी झाली, आणि त्यानंतर हे पहिलंच संमेलन म्हणजे महिलांचं होत आहे, ही खरं तर आनंदाची बाब आहे. आणि तेही महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्याशी जुळलेलं जे गाव आहे, यांच्या सलोख्याचं जे गाव आहे, ते गाव म्हणजे नायगाव. त्या नायगावातून ही सुरुवात होत आहे, यापेक्षा आनंदाची बाब काय असू शकते. नक्कीच या ठिकाणी आपल्याला, मला अतिशय आनंद होईल की नेमकं सत्यशोधक समाज आणि त्याची जी काही पार्श्वभूमी आहे या संमेलनाची, ही पार्श्वभूमी आपण समजून घेणं आवश्यक आहे. तर मी या, जसं तुम्ही आता सांगितलं सुरेश दादा झालटे, तर दादांकडून आपण समजून घेऊयात की नेमकं काय त्याची पार्श्वभूमी आहे, त्याबद्दल तुम्ही मला थोडंसं विस्तृत सांगावं. जय सत्यशोधक सर्वांना. आजच्या या आपल्या चॅनलच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रभर हा सत्यशोधक समाज संघाचा जे आपण महाराष्ट्र राज्य महिला अधिवेशन घेत आहोत, याची चर्चा महाराष्ट्रात जोरदार सुरू आहे. सामाजिक लेव्हलला जोरदार सुरू आहे, त्याचे पडसाद राजकीय लेव्हलला सुद्धा कमी जास्त प्रमाणात उमटतच आहेत. तर या कार्यक्रमाच्या मागची जी पार्श्वभूमी आहे, तर ही पार्श्वभूमी समजून घेत असताना की हा जो सत्यशोधक समाज आहे, जो 1936 मध्ये काँग्रेसचं जे ग्रामीण अधिवेशन होतं त्या ठिकाणी विलीन झाला होता. सत्यशोधकाचे कार्यकर्ते जरूर होते, पण धीरे धीरे बघता बघता सत्यशोधक हा कमी प्रमाणात झाला. प्रश्न हा निर्माण होतो की हे सत्यशोधक पुनर्जीवित करायचे होते, आणि हे सत्यशोधक पुनर्जीवित करत असताना त्याच्यापूर्वी आम्ही जवळजवळ 2 ते 2.5 वर्ष याच्यावर चिंतन आणि मनन केलेलं आहे. आणि या महाराष्ट्राला आणि इव्हन भारताला सत्यशोधकाशिवाय पर्याय नाही आहे. मी तर यापर्यंत म्हणणार की राष्ट्रपिता ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले हे या देशातील किंवा महाराष्ट्रपुरतं जरी बोलायचं म्हटलं तर या महाराष्ट्राचे संपूर्ण स्वातंत्र्याचे जनक आहेत. कारण महिलांना नुसतं शिकून चालणार नाहीये, तर शिकलेल्या महिलांना त्यांची एक स्वतःची कल्चर असली पाहिजे, स्वतःची एक संस्कृती असली पाहिजे, तरच हे तुम्हाला मिळालेली आझादी, तुम्हाला मिळालेलं स्वातंत्र्य कायम राहील. याच्यासाठी राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी 1873 मध्ये सार्वजनिक सत्यधर्म स्थापन केला. हा प्युअरली फुल्ली आचरण करण्याचा एक संस्कृती आहे. आमच्या देशाच्या गुलामीचं जे मुख्य कारण आहे ते फक्त संस्कृती आहे. जसं उदाहरणार्थ आम्ही एकीकडे जय ज्योती जय क्रांती म्हणतो, परंतु जेव्हा जन्म आणि मृत्यूमध्ये जी आमची संस्कृती आहे ती संस्कृती आम्ही काय करतो, एक वैदिक फॉलो करतो. आणि जेव्हा वैदिक संस्कृतीचं आम्ही आचरण करतो तर त्यावेळेस नियम असा म्हणतो की ज्याची संस्कृती असते त्याची राज्य व्यवस्था निर्माण होते, आणि ज्याची राज्य व्यवस्था निर्माण होते तो त्या राज्य व्यवस्थेत जाऊन कायदा तयार करून तुम्हाला आझादीत ठेवायचं का तुम्हाला अधिकार द्यायचा का अधिकार नाकारायचा हे गणित बसतात. म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी जी संस्कृती आम्हाला दिलेली आहे ती पुनर्जीवित महाराष्ट्रात झाली पाहिजे आणि तिचं आचरण झालं पाहिजे.
याच्यासाठी सत्यशोधक समाज संघाच्या माध्यमातून आपलं जे प्रेरणास्थान आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचं जे माहेर आहे नायगाव, इथून याची सुरुवात करण्याचं ठरलं. सर्वांनी मिळून विचार केला आणि ठरवलेला आहे. म्हणून ही संस्कृती महत्वपूर्ण आहे. म्हणून या अधिवेशनचा जो उद्देश आहे, तर इतर ज्या काही संघटना असतील, ज्या समविचारी असतील, जे फुले शाहू आंबेडकर म्हणत असतील, त्यांनी सुद्धा संस्कृतीवर भर देणं गरजेचं आहे. बरेचसे असे कार्यकर्ते बघितले की एकीकडे शिवराय ते भीमराय भाषण करतात, परंतु कल्चर मात्र वैदिक अपनावतात घरामध्ये. जर मला एक सांगा, जर विचाराने जर तुम्ही समाजामध्ये भीमराय तर शिवराय किंवा शिवराय ते भीमराय सांगत असाल आणि कल्चर जर वैदिक घेत असाल, तर प्रश्न साहजिक निर्माण होतो, इथं क्रांती होईल का प्रतिक्रांती होईल? म्हणून या देशामध्ये जी क्रांती आणि प्रतिक्रांतीचं गणित आहे ते फक्त कल्चरवर आधारित आहे. म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुलेंनी आणि सावित्रीबाई फुलेंनी त्यावेळी विचार केला की समाजाला नुसतं शिकून चालणार नाही, त्यांना नाकारलेले अधिकार आहेत तेही मिळून चालणार नाहीयेत. जे नाकारलेले अधिकार आपण परत मिळवलेले आहेत, हे जर दीर्घकाळ टिकवायचं असेल तर समाजाने मूळ संस्कृतीवर आलं पाहिजे, कृषी संस्कृतीवर आलं पाहिजे, जी आपली मूळ संस्कृती तिचं आचरण केलं पाहिजे. तरच तुम्हाला नाकारलेले जे अधिकार महापुरुषांनी प्राप्त करून दिले तरच ते कायम टिकतील, अन्यथा हे पुन्हा नाकारले जातील. आणि सेम या 60 वर्षामध्ये नेमकं असंच घडत आहे. जर शिकलेला वर्ग असेल, शिकलेल्या महिला असतील, आज अधिकार कोणामुळे मिळाले, काय मिळाले हे समविचारी संघटना सांगत आहेत, परंतु लोकांना त्याचा फरक जाणवत नाही, कारण लोक वैदिक मध्ये आहात. आणि वैदिक कल्चर फॉलो केल्यामुळे काय होत आहे की आज तुम्हाला जे अधिकार नाकारले जात आहेत कायदा करून, याचा परिणाम आहे कल्चर. म्हणून आमची जी मूळ कल्चर वैज्ञानिक आहे ती विज्ञानवादी कल्चर घेणं गरजेचं आहे. आणि ही विज्ञानवादी कल्चर आम्ही जर घेतली तरच आमचे अधिकार, आमचं स्वातंत्र्य ह्या सर्व टिकून राहणार आहे. नाही तर या क्रांती आणि प्रतिक्रांतीच्या इतिहासामध्ये पुन्हा आम्ही या गुलामीतून मुक्त होतो आणि पुन्हा आम्हाला आझादी आमचे महापुरुष संघर्ष करून देतात, पुन्हा आम्ही गुलामीमध्ये जातो आणि पुन्हा आम्हाला आझादीसाठी संघर्ष करावा लागतो. ह्या गोष्टी का वारंवार घडत आहे याच्यासाठी कल्चर महत्वाची. म्हणून राष्ट्रपिता ज्योतिराव फुले हे संपूर्ण स्वातंत्र्याचे जनक का म्हणावे लागतात? केवळ अधिकाऱ्यासाठी संघर्ष नाही केला, तर त्यांनी संपूर्ण एक कल्चर सुद्धा दिली आणि ती कल्चर पुन्हा या महाराष्ट्रामध्ये समाजाने आचरण करावी. संघटना कोणतीही असो, फुले शाहू आंबेडकर, शिवराय ते भीमराय या नावाने चालणाऱ्या जेवढ्याही बहुजनांच्या संघटना आहेत, या त्या सर्वांनी हे प्रोग्राम घ्यावेत. असं नाही की सत्यशोधक समाज संघच घेईल, आणि त्यांनी त्या कार्यकर्त्यांनी हे सर्व आचरण केलं पाहिजे. आणि ज्या दिवशी असं महाराष्ट्रात होईल सर, तर गॅरंटीनं सांगतो की आपले हक्क अधिकार शाबूत ठेवण्यासाठी आपल्याला रस्त्यावर उतरण्याची कधीच गरज भासणार नाही. याच्यासाठी संस्कृती फार महत्वाची आहे आणि या संस्कृतीसाठी सत्यशोधक समाज संघ आग्रही आहे, प्रयत्न करत आहे, समाजामध्ये प्रबोधन करत आहे. आणि या निमित्ताने महिलांमध्ये सर्वाधिक प्रबोधन झालं पाहिजे संस्कृतीचं. तर याच्यासाठी आपले प्रेरणास्थान जे आहे, या प्रेरणास्थानापासून आपण सुरुवात करत आहोत. आणि या सुरुवातीसाठी संपूर्ण जे नियोजन आहे, जी सर्व्हिस सिस्टीम आहे, ते महिला हँडल करणार आहेत. आम्ही जे लोक आहोत हे फक्त आम्ही सपोर्ट करत आहोत, कारण त्यांनी जर लीड घेतला तर अजून या महाराष्ट्रामध्ये क्रांती फास्ट येईल. होतं काय सर की पुरुष बदलतो, पुरुषाला वाटतं की यार मी फुले घेतले, मी फुले वाचून घेतले, परंतु जेव्हा प्रॅक्टिकल मध्ये त्यांच्या घरामध्ये आचरण करण्याची जेव्हा व्यवस्था येते कुटुंबामध्ये, त्यावेळेस काय होतं, वैदिक फॉलो केलं जात आहे. म्हणजे एकीकडे महापुरुषाचा एकीकडे महापुरुषांवर भाषण करायचं आणि एकीकडे काय करायचं, वैदिक फॉलो करायचं. तर काय होणार याच्याने? तर म्हणून अशाही अगदी बरोबर बोललात तुम्ही. वैदिक जर आपण वैदिक धर्मच फॉलो करत राहिलो आपल्या घरामध्ये, तर अर्थातच बहुजनांचे महापुरुष आहे, त्यांची विचारधारा जी आहे ती फॉलो होणारच नाही. आणि म्हणून ज्यावेळेस आपण अशा प्रकारचे अधिवेशन आयोजित करतो, तर त्या कार्यक्रमाची परफेक्ट रूपरेषा आपण बनवतो. तर ही रूपरेषा आपण समजून घेणं आवश्यक आहे. माझ्यासोबत माधुरी खैरनार आहेत. मी त्यांना विनंती करतो की या संदर्भाने त्यांनी काय काय महत्वाची आजच्या या कार्यक्रमाची वैशिष्ट्ये आहेत त्याबद्दल या ठिकाणी आम्हाला थोडक्यात सांगावे. मी माधुरी खैरनार. येत्या रविवारी म्हणजे दिनांक 10 मार्च 2024 रोजी सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त नायगाव येथे सत्यशोधक महिलांचे पहिले अधिवेशन होत आहे. तर ही एक अभिमानाची गोष्ट आहे, ही आनंदाची पण बाब आहे आमच्या सर्व महिला वर्गांसाठी. तर सत्यशोधक महिला अधिवेशन नायगाव मध्ये घेण्याचा उद्देशही तसाच आहे. तर हे अधिवेशन नायगाव मध्ये घेत असताना त्यामध्ये नायगाव मधील ग्रामस्थ मंडळींनी यामध्ये साथ दिलेली आहे. इतर ज्या काही संघटना आहेत त्या संघटनांनी साथ दिलेली आहे. आणि ज्या समविचारी संघटना आहेत, जसे की अंधश्रद्धा निर्मूलन समिती व इतर काही सत्यशोधक संघटना आहेत, यांचाही सहभाग या अधिवेशनामध्ये आहे. तर हे अधिवेशन दिनांक तसं पाहायला गेलं तर दिनांक 9 मार्च पासून होत आहे. तर आम्ही सर्वजण 9 तारखेला मुक्कामी नायगावला जाणार आहोत. तर संध्याकाळी मी सावित्री बोलते हा एक पात्री प्रयोग वैशाली धाकुलकर घेणार आहेत, या अमरावतीवरून येणार आहेत. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी
8 वाजता ह.ब.प. विजय भोईर यांचं सत्यशोधकीय या विषयावर संविधान वाचवा या विषयावर प्रबोधनात्मक कीर्तन होणार आहे. आणि ज्या दिवशी आम्ही पोहोचणार 9 तारखेला रात्री मुक्कामाच्या ठिकाणी तिथे जेवणाचीही सोय केलेली आहे. आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नाश्ता जेवण तिथेच आहे नायगावला. आणि त्यानंतर कार्यक्रमाला सुरुवात होणार आहे 9:15 वाजता. उद्घाटन होणार आहे. तर उद्घाटनासाठी सर्वांना परिचित असलेल्या महिला अध्यक्ष महाराष्ट्र राज्य आयोगाच्या महिला अध्यक्ष रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. आणि प्रमुख पाहुणे यांचीही उपस्थिती असणार आहे. वैशालीताई पतंगे, स्वातीताई कोरी, मंजिरीताई धाडगे अशा विविध प्रमुख पाहुणे आहेत. आणि तसेच प्रमुख वक्त्या म्हणून स्मिताताई पानसरे, सुजाताताई गुरव, झेगू निरसा शेख, दर्शनाताई पवार आणि वासंती नलावडे असे प्रमुख वक्त्याही आहेत. आणि या अधिवेशनासाठी अध्यक्ष म्हणून आम्हाला त्यांचे जे मार्गदर्शन लाभणार आहे ते आहेत वंदनाताई वनकर. यांच्या मार्गदर्शनाने हा कार्यक्रम होत आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून ज्या काही महिलांच्या संघटना आहेत तर या संघटनांमधून महिला स्वखर्चाने येत आहेत अधिवेशनासाठी. तर यामध्ये स्वागत समिती नेमलेली आहे. तर नायगावहून, शिरवळहून, खंडाळाहून अनेक महिला आहेत. त्यांचं मोलाचं कार्य आहे. सर्वात जास्त करून नायगावच्या ग्रामस्थांकडून तिथल्या महिला संघटनांकडून खूप काही मदत होत आहे. या ठिकाणी नायगावच्या मॅडम पण आहेत. आपण त्यांच्याकडून पण समजून घेऊ की काय काय तयारी त्यांच्या एंडला झालेली आहे आणि परत आपण कार्यक्रमाचे जे काही डिटेल्स आहेत ते समजून घेऊ. या ठिकाणी माझ्यासोबत आहेत नायगावच्या सरपंच मॅडम साधना नेवसे मॅडम. तर मी त्यांना विनंती करतो की काय काय तुम्ही कार्यक्रमाचं आयोजन कसं केलेलं आहे ते थोडक्यात आम्हाला समजावून सांगा. कसं 10 मार्च 2024 रोजी सत्यशोधक महिला अधिवेशन सावित्रीबाई जन्मभूमीमध्ये नायगावमध्ये होते याचा आम्हाला खूप अभिमान आहे. आमच्या ग्रामस्थांकडून जे जे तुम्हाला सहकार्य लागेल ते आम्ही नक्कीच करू. जिथे सावित्रीबाईंचा जन्म झालाय आणि त्या गावात हे पहिलं अधिवेशन होत आहे, तर तुम्हाला एकूण काय वाटतं तुमचे सगळे ग्रामस्थ म्हणून आणि तुम्ही सरपंच म्हणून? आमच्यासाठी अभिमानाचीच गोष्ट आहे की हा कार्यक्रम आमच्या गावात ह्या पुण्यभूमीमध्ये होतोय तो. आणि त्यामुळे त्यामुळे जी तयारी आहे म्हणजे रांगोळ्या काढणे असेल, बाकी तयारी असेल, याची कशी काय तुम्ही नियोजन करताय सध्या? आम्ही आमच्या महिला इथल्या रांगोळी काढणार संध्याकाळी. अच्छा. पूर्ण स्मारकापासून शाळेच्या पर्यंत रांगोळी काढणार रस्त्याच्या दोन्ही बाजूने. बरोबर. हा. आणि काय अजून महिलांचं काय आमच्या आहेत 1-2 कार्यक्रम. अच्छा. तर या ठिकाणी खऱ्या अर्थाने आपण जर बघितलं तर सावित्रीची लेखच आपल्यासोबत बोलत आहे आणि त्याच सावित्रीच्या गावातून बोलत आहे. आज महिला बोलल्या पाहिजेत, आज राजकारणात आल्या पाहिजे, आज पुढे आल्या पाहिजे याची जाणीव मला होत आहे. खूप छान वाटतंय. आज त्या खूप चांगला प्रयत्न करत आहे. पुन्हा वंदना मॅडम तुम्हाला विचारतो की या ठिकाणी मला महत्वाची काही कार्यक्रमांची नावं सांगा, काय काय असणार आहेत? कार्यक्रमाच्या निमित्ताने एक आपल्या व्याख्याता वैशालीताई डोळसचा एक आपण सत्र लावलाय. त्या सत्रामध्ये अनेक महिलांकडनं त्यांचे विचार घेतले जातील की आधी आपण या ज्या आताच्या काळातल्या ज्या महिला आहेत त्या गुलामगिरीकडे का चालल्या आहेत, हा तो महत्वाचा विषय घेण्यात आलेला आहे. आणि त्याच्यावर परिसमादायी एक्झॅक्टली. आणि या सगळ्याचं उत्तर सगळ्या शेवटी वैशालीताई डोळस आपल्या स्पीच मधून देतील. एक मुद्दा सुरुवातीला आम्ही महिला निवडताना आम्हाला ते निवडावं लागलं की स्मिता पानसरे आपल्या सगळ्या सुपरिचित आहे. त्यांना निवडण्याच्या मागं हाच एक दृष्टिकोन होता की ज्यांचा पायाच अगदी पुरोगामी विचारातून झालेला आहे आणि त्यांच्यापेक्षा चांगलं कोण मांडणी करू शकेल पुरोगामी विचार काय आणि महिलांनी काय करायला पाहिजे म्हणून आपण स्मिताताई पानसरेंना आपण आमंत्रित केलेलं आहे. सेकंड, नागपूर जिल्हा मधील उमरेड तालुका आहे. उमरेड तालुक्यामधील झेबुनिसाताई शेख आहेत. त्या जबरन जोतच्या त्या प्रणेत्या आहेत. अख्ख्या महाराष्ट्रात त्यांचं नाव माहिती आहे. त्या जबरन जोत चालवताना आदिवासी महिलांना त्यांचे शेत त्यांच्याच नावाने होत नव्हते याच्याकरता आंदोलन करणाऱ्या म्हणजे झेबुनिसाताई शेख. त्यांना दंडे खावे लागले आणि जेलमध्ये जावं लागलं. त्यांच्यापेक्षा चांगलं उदाहरण अजून कोणी देऊ शकत नाही शेतीविषयी आणि महात्मा फुले आणि शेती हे सांगड घालू शकत नाही. म्हणून झेबुनिसाताई शेख यांना आपण इथे आमंत्रित केलंय. सेकंड, पुणा लागून सगळ्यात जवळचा जिल्हा सातारा नंतर पुणा पडतोय. अर्ध पुण्याच्या आयुक्त आहेत वैशालीताई पतंगे. त्याच्या सत्यशोधकाचा अभ्यास करतात त्याच्यावर त्या काही मांडणी करणाऱ्या आपल्या सुरुवातीच्या उद्घाटन सत्रामध्ये. असं एकंदरीत हे सत्र आपण आयोजित केलेलं आहे. वैशालीताई चाकणकरांना बोलवण्यामागे त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष आहेत आणि महिलांच्या समस्या त्यांच्यापर्यंत या माध्यमाने पोहोचल्या पाहिजे आणि म्हणून
कार्यक्रमाचं उद्घाटनच आपण रुपालीताई चाकणकर यांनी करावं म्हणून आमचा सुरूपासून आमचा तो एक अट्टहास होता आणि आम्ही तो सक्सेस केलाय. तर असं एकंदरीत कामाची रूपरेषा आहे. आणि यामध्ये काही आपण आता विद्यार्थी काही बोलवलेले आहेत. तर एक पद्धत असते की जुन्या काळामध्ये जेव्हा महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले सदस्य करून घेताना तिळी भरायचे, तर आपण ते त्यावेळची पद्धत आणि आताची पद्धत थोडी आपण म्हणजे माझ्या डोक्यातली कल्पना आहे की डिफरंट असली पाहिजे. कारण तो काळ जो होता तो वेगळा होता, आताचा काळ वेगळा आहे. आता तर तिळी आपण अशी भरली पाहिजे की मी या गावची आहे आणि या गावच्या सर्व मुलांना मुलींना शिक्षण मिळालंच पाहिजे अशी मी तिळी उचलते. सेकंड, या महिला ज्या वावरतात, ज्या महिलांना त्रास असेल किंवा ज्या महिलांना अडचण असेल त्या महिलांचं दुःख वाटून घेण्यासाठी मी ही तिळी उचलते. अशा अनेक अजून एक समस्या आहे की मुलींना शिक्षण आता घेण्याकरिता एका गावावरून ग्रामस्थ लेवलवरती मी बोलते, कारण शहरात सगळं उपलब्ध असते आणि ग्रामस्थ लेवल मी काम करते म्हणून मला त्याची जाणीव पण आहे. एका गावावरून विद्यार्थिनी किंवा विद्यार्थी दुसऱ्या गावाला जेव्हा जातो तेव्हा त्याला त्या वेळेची अडचण जी येते, बसची अडचण आहे, लहान लहान गोष्टी असतात, तिकिटीला पैसे नसतात, असतात छोट्या गोष्टी आपल्या सर्वांसाठी पण त्या इतक्या महत्वाच्या असतात. आणि म्हणून या विद्यार्थ्यांना त्यांची समस्या ताबडतोब सोडवण्यात यावी किंवा त्यांना त्या अरेंजमेंट व्हावं या सगळ्या गोष्टी ही तिळी मी उचलते. हे आपण आता केलं पाहिजे. आणि सध्याच्या कालखंडामध्ये सुरू आहे वातावरण तिकडे तिकडे महाराजांचं, बाबांचं, या बाबांच्या भाषणाला आणि ऐकून आपण कितपत त्याच्या आहारी गेलं पाहिजे, त्या आहारी जाऊ नये. या महिलांना प्रगत करण्यासाठी त्यांना काही नवीन प्रोग्राम देणे, त्या प्रोग्रामला चालना देणे, असे प्रोग्राम उपस्थित करणे, तयार करणे, यासाठी त्यासाठी मी एक तिळी उचलते. अशी तिळी आम्ही उचलण्याचा हा कार्यक्रम पण राबवणार आहोत विद्यार्थ्यांच्या माध्यमाने. तर दादा असं एकंदरीत हा प्रोग्राम आहे आपला. गुड, व्हेरी गुड. खूप छान कार्यक्रम आहे. एकूणच महात्मा फुलेंच्या विचारांना खऱ्या अर्थानं आपण पुढे नेण्याचं काम करत आहात. झालते सर, आपलं शेवटचं याच्यावर काय कमेंट आहे या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये, त्याबद्दल आपण सांगावं. तर एवढाच हा उद्देश आहे की या महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्राच्या नंतर संपूर्ण भारतामध्ये या सत्यशोधक समाज संघाच्या माध्यमातून किंवा फुलेशाह आंबेडकर या जेवढ्याही चळवळी काम करत असतील किंवा त्या महापुरुषाला धरून बहुजनांचे जेवढेही क्रांतिकारी महापुरुष आहेत त्यांच्या नावाने चालणाऱ्या चळवळींनी आपली मूळ कृषी संस्कृती स्वीकारणे आणि तिचं आचरण वैज्ञानिकरित्या करणं गरजेचं आहे. तरच आमची या देशामध्ये मुक्तता आहे आणि आमचं स्वातंत्र्य कायम टिकणार आहे. याच्यासाठी सत्यशोधक समाज संघाच्या माध्यमातून असे कार्यक्रम, असं प्रबोधन हे निरंतरच चालू राहतील आणि हे पूर्ण महाराष्ट्रात करायचं आहे. टप्प्याटप्प्याने हे सर्व होत राहील. म्हणून संपूर्ण महाराष्ट्रातल्या जनतेला, खास करून बहुजन जे मराठा, ओबीसी, एससी, एसटी आहेत, या सर्वांना असं सांगणं आहे की आता मूळ संस्कृतीवर आल्याशिवाय क्रांती शक्य नाहीये. आणि आपल्या संस्कृती, वैदिक संस्कृती नाकारणे, कारण ज्यांची वैदिक संस्कृती असेल ना सर त्यांना ती लकलाभ असो. आपण आपली संस्कृती घेतली पाहिजे, हाच माझा शेवटचा कमिटमेंट आहे आणि आपल्या संस्कृतीने वितरण केलं पाहिजे. नक्कीच सर. वंदना मॅडम, फायनल कमेंट. येस, या सत्यशोधक समाज संघ महिला अधिवेशनाला मी सर्व महाराष्ट्राच्या जिल्ह्याच्या, तालुका लेवल, ग्रामस्थ लेवलवरती सर्व महिला भगिनींना विनंती करते की जसं कसं तुम्हाला येता येईल आपण यावं आणि या विचारांची आपण सगळी दिशा घेऊन जावं. आणि एवढी विनंती मी या ठिकाणी करते, आव्हान करते सगळ्या महिलांना येण्याचं. आपली सगळी सोय केल्या जाईल, आम्ही तेवढा प्रयत्न करूया. आणि धन्यवाद. धन्यवाद आम्हाला बोलवल्याबद्दल. माधुरी मॅडम, शेवटची कमेंट. मला असं म्हणायचं आहे की हे जे सत्यशोधक पहिले महिला अधिवेशन होत आहे, तर या महिला अधिवेशनाचा उद्देशच हा आहे की सत्यशोधक संस्कृती वाढवणे, सत्यशोधक संस्कृती जागृत करणे आणि तिचा प्रचार होणे आणि ती वाढवणे, अंगीकारणे. धन्यवाद. यानंतर सरपंच मॅडम यांना विनंती करतो की त्यांनी या अधिवेशनासंबंधात आपलं शेवटचं कमेंट करावा. खैरनार सरांनी आणि वंदनाताईंनी ज्या हे कार्यक्रमाचं नियोजन केले त्याबद्दल त्यांचं मी खूप आभार मानते. आणि त्यांना आमच्या ग्रामस्थांच्याकडून आणि माझ्याकडून जे जे सहकार्य लागेल ते पूर्ण सहकार्य आम्ही करू. आणि राज्यातील सर्व महिलांना मी सुद्धा आवाहन करते की या कार्यक्रमासाठी सर्वांनी उपस्थित राहावे. व्हेरी नाईस. खूप छान. या ठिकाणी पुन्हा एकदा मी सर्व सामील झालेल्या सगळ्यांचं आभार व्यक्त करतो आणि सर्व बहुजन समाजाला विनंती करतो की 10 मार्च सुट्टीचा दिवस आहे. महिला दिवस 8 मार्चला आहे. 8 मार्च नंतर 9 आणि 10 तारखेला यांनी हा कार्यक्रम लावलेला आहे. या सर्व कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी म्हणजे सहभागी व्हावं, जेणेकरून महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं महात्मा फुलेंचा जो सत्यशोधक समाज आहे
महात्मा फुले यांची जी सत्यशोधक वारसा आहे हा आपल्याला पुढे नेता आला पाहिजे, तो नेणं आवश्यक आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये, ज्या परिस्थितीमध्ये आपण आज बघत आहोत, या देशामध्ये ज्या पद्धतीने महिलांच्या संदर्भाने, वंचितांच्या संदर्भाने, शोषितांच्या संदर्भाने जातीयता वाढत आहे, विषमता वाढत आहे, द्वेष वाढत आहे, आणि अशा परिस्थितीमध्ये ज्या महात्मा फुलेंनी खऱ्या अर्थाने या विषमतेला गाडण्याचं काम केलं, पुन्हा एकदा आपल्याला ही विषमता गाडावी लागेल आणि समतेचं तोरण पुन्हा एकदा बांधण्यासाठी सत्यशोधकी गाव अर्थात नायगावला आपल्याला या ठिकाणी जावं लागेल. मी सगळ्यांना विनंती करतो, सगळ्यांना आवाहन करतो की एक प्रकारची आपली फॅमिली ट्रिप समजून आपण 10 तारखेला त्या ठिकाणी यावं आणि सावित्रीबाई फुले यांच्यासोबत या अधिवेशनाचा सुद्धा लाभ घ्यावा. खऱ्या अर्थानं खूप महत्वाचे व्यक्ती त्या ठिकाणी बोलणार आहेत आणि एक ज्या महिला आहेत त्या संघर्ष गाथा आहेत त्यांच्या, त्या तुम्हाला त्या ठिकाणी ऐकायला मिळतील. याच ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय भीम, जय भारत.